राघव पाटील गेल्या 25 वर्षात राणेघरात हे नाव जवळजवळ कुणी घेतलंच नव्हतं. अनन्या आणि समीरसाठी तर ते नाव पूर्णपणे अनोळखी होतं. पण गणेशच्या पोस्टाच्या पिशवीत सापडलेल्या त्या जुन्या फोटोमुळे 25 वर्षांपूर्वीचं दडवून ठेवलेलं एक प्रकरण पुन्हा जिवंत झालं होतं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे शंकरने सांगितलेली एक गोष्ट अद्वैतच्या मनातून जात नव्हती. राघव गायब होण्याच्या आदल्या रात्री त्याला शेवटचं विक्रम राणेंसोबत पाहिलं गेलं होतं. आता अद्वैतला वर्तमानापेक्षा भूतकाळ अधिक महत्त्वाचा वाटू लागला होता. कारण विक्रम राणेंच्या मृत्यूचं उत्तर कदाचित त्यांच्या शेवटच्या काही दिवसात नव्हतंच. ते उत्तर लपलं होतं सन 2001 मध्ये. त्या रात्री राणे बंगल्यात सगळे पुन्हा एकत्र बसले होते. टेबलावर 25 वर्षांपूर्वीचा तो फोटो होता. फोटोमध्ये 3 पुरुष दिसत होते. एक विक्रम राणे, दुसरे वकील देशपांडे आणि तिसरा माधव नाईक. फोटोची डावी बाजू मात्र कात्रीने कापून काढलेली होती. आणि आता शंकरने कबूल केलं होतं की त्या कापलेल्या भागात उभा असलेला चौथा माणूस म्हणजे राघव पाटील. राघव हा विक्रम राणेंचा साधा परिचित नव्हता. एकेकाळी तो त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र होता. दोघांची मैत्री जुनी होती, व्यवसाय सुरू होण्याआधीची, पैसा, प्रतिष्ठा आणि राणे नावाचा दबदबा निर्माण होण्याआधीची. पण नंतर या दोन मित्रांमध्ये असं काही घडलं की विक्रम राणेंनी आपल्या आयुष्यातून राघवचं नावच पुसून टाकलं. इतकं की त्यांच्या स्वतःच्या मुलांनाही त्या माणसाबद्दल कधी सांगितलं गेलं नाही. आणि त्याच काळातला एक फोटो 25 वर्षांनी अचानक एका गायब पोस्टमनच्या पिशवीत सापडला होता. सन 2001 मध्ये विक्रम राणेंचा व्यवसाय वेगाने वाढत होता. मोठे व्यवहार सुरू झाले होते. नवीन प्रकल्पांची चर्चा सुरू होती. गावाबाहेरच्या मोठ्या भूखंडावर उद्योग उभारण्याची त्यांची योजना होती. त्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागणार होती. विक्रम राणे हा प्रकल्प पुढे नेत होते. माधव नाईक व्यवसायात त्यांच्यासोबत होता. देशपांडे कायदेशीर व्यवहार पाहत होते. आणि गावकऱ्यांशी बोलण्याची जबाबदारी राघव पाटीलकडे होती. कारण गावात राघवच्या शब्दाला किंमत होती. लोक त्याच्यावर विश्वास ठेवत. सुरुवातीला चौघेही एकाच बाजूला होते. त्यांना वाटत होतं की हा प्रकल्प गावाचं भविष्य बदलू शकतो. रोजगार निर्माण होईल, व्यवसाय वाढेल, जमिनींना किंमत मिळेल. पण जमीन खरेदी सुरू झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. काही गावकरी जमीन विकायला तयार होते, काही नव्हते. आणि इथूनच पहिली अडचण सुरू झाली. राघवच्या लक्षात आलं की काही अशा जमिनींचे व्यवहार कागदोपत्री पूर्ण झाल्याचं दाखवलं जात होतं ज्यांच्या मालकांनी जमीन विकायला नकार दिला होता. काही सह्या संशयास्पद होत्या. काही कागदपत्रांमध्ये तारखांचा मेळ नव्हता. काही शेतकऱ्यांनी तर व्यवहार झालाच नसल्याचं सांगितलं होतं. राघवला संशय आला. सुरुवातीला त्याने ही एखादी कार्यालयीन चूक असेल असं मानलं. पण जितका तो खोलवर गेला तितकं चित्र वेगळं दिसू लागलं. त्याच्या मते काही व्यवहार चुकीच्या पद्धतीने करण्यात आले होते, कदाचित बनावट कागदपत्रांच्या आधारे. राघवने विक्रमसमोर हा प्रश्न उभा केला. पण विक्रमचं म्हणणं स्पष्ट होतं. सगळे व्यवहार कायदेशीर आहेत, कागदपत्र व्यवस्थित आहेत, प्रकल्प थांबवण्याचं कारण नाही. सुरुवातीला मतभेद झाले, नंतर वाद. आणि काही दिवसात त्या वादाने मैत्रीची जागा घेतली. राघव आता प्रकल्पाच्या विरोधात उभा राहिला होता. त्याने व्यवहार थांबवण्याची मागणी केली. पण विक्रम मागे हटायला तयार नव्हते. आणि मग राघवने एक निर्णय घेतला. त्याच्याकडे असलेले पुरावे तो सरकारी कार्यालयात देणार होता. 17 जून 2001च्या सकाळी तो तहसील कार्यालयात अधिकृत तक्रार करणार होता. पण ती सकाळ राघवच्या आयुष्यात कधी आलीच नाही. त्याच्या आदल्या दिवशी होती 16 जून 2001. पावसाळ्याची रात्र. राणे बंगल्यावर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी शंकर तरुण होता. घरातली कामं संपवून तो स्वयंपाकघर बंद करत होता. रात्र 10च्या पुढे गेली होती. अचानक मुख्य दरवाजा जोरात उघडल्याचा आवाज झाला. दारात राघव उभा होता, पूर्ण भिजलेला. कपड्यातून पाणी टपकत होतं. पण त्याच्या चेहऱ्यावर पावसापेक्षा तीव्र काहीतरी होतं, राग. तो कुणाशीही बोलण्यासाठी आलेला नव्हता. त्याला फक्त विक्रमला भेटायचं होतं. विक्रम त्यावेळी अभ्यासिकेत होते. राघव थेट तिकडे गेला. दार बंद झालं. आणि काही मिनिटातच आतून आवाज बाहेर येऊ लागले. सुरुवातीला दबक्या आवाजात सुरू झालेला वाद हळूहळू वाढत गेला. शंकरने पूर्ण संभाषण ऐकलं नव्हतं. पण एक वाक्य मात्र 25 वर्ष उलटूनही त्याच्या स्मरणातून पुसलं नव्हतं. त्या रात्री राघवचा आवाज संपूर्ण अभ्यासिकेत घुमला होता. विक्रम, मी उद्या सकाळी सगळं सांगणार आहे. आत्ता मी गप्प बसणार नाही. त्यानंतर पुन्हा वाद झाला. आवाज वाढले. काहीतरी खाली पडल्यासारखाही आवाज शंकरला आठवत होता. पण त्याने आत जाण्याची हिंमत केली नाही. काही वेळाने तो आपल्या खोलीत गेला.
आणि त्या रात्रीची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती, शंकरने राघवला बंगल्यातून बाहेर जाताना पाहिलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम राणेंचं वागणं नेहमीसारखं नव्हतं. ते अस्वस्थ होते, वारंवार बाहेर पाहत होते, कमी बोलत होते, जणू रात्रभर त्यांनी झोपच घेतली नव्हती. शंकरने आदल्या रात्रीच्या वादाबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमने त्याला फक्त एकच सूचना केली, काल रात्री जे काही ऐकलंस ते विसरून जा. त्या काळात शंकरसाठी विक्रम फक्त घराचे मालक नव्हते, ते त्याचे साहेब होते. त्यांच्या शब्दावर प्रश्न विचारण्याची त्याची हिंमत नव्हती. त्याने विषय तिथेच सोडला, पण ती रात्र मात्र तो कधीच विसरला नाही. आणि त्याच दिवशी गावात दुसरी बातमी पसरायला सुरुवात झाली. राघव पाटील घरी परतला नव्हता. राघवच्या आईने पोलिसात तक्रार केली. शोध सुरू झाला. गावातील मित्र, नातेवाईक, बसस्थानक, आजूबाजूची गावं सगळीकडे चौकशी झाली, पण राघवचा काहीच पत्ता लागला नाही. आणि 2 दिवसांनी परिस्थिती अचानक बदलली. राघवच्या घरात एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं, आई, मला शोधू नकोस, मी स्वतःहून गाव सोडून जात आहे. खाली राघवचं नाव होतं. ती चिठ्ठी मिळाल्यानंतर तपासाची दिशा बदलली. राघव स्वतःच्या इच्छेने गाव सोडून गेला असावा ही शक्यता मान्य करण्यात आली. हळूहळू शोध कमी झाला. काही आठवड्यांनी चर्चा कमी झाली. काही महिन्यांनी लोकांनी प्रश्न विचारणं बंद केलं. आणि काही वर्षांनी राघव पाटील हे नाव गावच्या आठवणीतून जवळजवळ नाहीसं झालं. पण अद्वैतला त्या चिठ्ठीत आणखी काही दिसत होतं. कारण 25 वर्षांपूर्वी राघवच्या नावाने एक चिठ्ठी आली होती आणि आज विक्रम राणेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने एक पत्र आलं होतं. दोन्ही घटनांमध्ये एकच मूलभूत प्रश्न होता, कागदावर ज्याचं नाव आहे तो मजकूर खरंच त्याने लिहिला होता का? दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत भैरववाडी पोलीस स्टेशनच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये पोहोचला. जुन्या कपाटांमध्ये धूळ खात पडलेल्या शेकडो फाईल्समध्ये 2001 सालचा एक बेपत्ता व्यक्तीचा तपास शोधणं सोपं नव्हतं. पण जवळजवळ तासभराच्या शोधानंतर एक फाईल त्याच्या हातात आली. वर नाव लिहिलं होतं, राघव दत्तात्रय पाटील, बेपत्ता, तारीख 17 जून 2001. अद्वैतने फाईल उघडली. पहिल्या पानावर राघवचा फोटो होता. त्यावेळी त्याचं वय 38 वर्ष होतं. पुढे त्याच्या आईचा जबाब होता आणि त्या जबाबात एक वाक्य अद्वैतसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. 16 जूनच्या रात्री घरातून बाहेर पडताना राघवने आपल्या आईला सांगितलं होतं, विक्रमला भेटून येतो. त्यानंतर राघव घरी परतलाच नव्हता. शंकरची 25 वर्षांपूर्वीची आठवण आता फक्त आठवण राहिली नव्हती, तिची अधिकृत नोंद पोलिसांच्या फाईलमध्ये होती. राघव त्या रात्री विक्रम राणेंनाच भेटायला गेला होता. पण फाईलचं पुढचं पान आणखी महत्त्वाचं होतं. त्यावर विक्रम राणेंचा जबाब होता. विक्रमने पोलिसांना सांगितलं होतं की राघव रात्री साधारण 9 वाजता बंगल्यावर आला. दोघांमध्ये काही वेळ व्यवसायाबद्दल चर्चा झाली आणि साधारण 10:30 वाजता राघव निघून गेला. अद्वैत ती वेळ पुन्हा पुन्हा वाचत राहिला. 9 ते 10:30. काहीतरी चुकीचं होतं. त्याने शंकरच्या आठवणीची पुन्हा खात्री केली आणि शंकरचं उत्तर स्पष्ट होतं. राघव 9 वाजता आलेला नव्हता. त्यावेळी घरात रात्रीचं जेवण सुरू होतं. राघव बंगल्यावर पोहोचला तो 10च्या नंतर, कदाचित 10:30च्या आसपास. म्हणजे विक्रम राणेंनी पोलिसांना सांगितलेल्या वेळेनुसार राघव ज्यावेळी बंगला सोडून गेला होता, शंकरच्या आठवणीनुसार त्याच वेळेच्या आसपास तो बंगल्यात प्रवेश करत होता. ही साधी विसंगती नव्हती. जर शंकरची आठवण खरी असेल तर 25 वर्षांपूर्वी विक्रम राणेंनी पोलिसांसमोर खोटं सांगितलं होतं. आणि त्याहून मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता, राघव त्या रात्री राणे बंगल्यातून बाहेर पडला तरी कधी? किंवा तो तिथून बाहेर पडलाच होता का? अद्वैतने फाईलमध्ये सापडलेली राघवची चिठ्ठी तपासली. त्याने राघवने पूर्वी स्वतः लिहिलेला एक जुना अर्ज शोधून काढला. दोन्ही कागद समोर ठेवले. पहिल्या नजरेत अक्षर जवळजवळ सारखं वाटत होतं, पण काही अक्षरांच्या वळणात फरक होता. काही शब्द लिहिण्याची पद्धत वेगळी होती. विशेषतः राघव स्वतःचं नाव लिहिताना ज्या पद्धतीने अक्षर जोडत होता, ती पद्धत त्या निरोपाच्या चिठ्ठीत नव्हती. फरक लहान होता, पण पुरेसा संशयास्पद. दोन्ही कागद हस्ताक्षर तपासणीसाठी पाठवण्यात आले. आता अद्वैतच्या मनात एक शक्यता आकार घेऊ लागली होती. कदाचित राघवने गाव सोडल्याची ती चिठ्ठी ही बनावट होती. राघवच्या जुन्या तपास फाईलच्या शेवटच्या पानावर त्यावेळच्या तपास अधिकाऱ्याचं नाव होतं, PSI अशोक सावंत. 25 वर्षांनी सावंत निवृत्त झाले होते. वय 75च्या आसपास. जवळच्या एका गावात साधं आयुष्य जगत होते. अद्वैत त्यांना भेटायला गेला. राघवचा जुना फोटो त्यांच्यासमोर ठेवताच
त्यांनी एक क्षणही न घेता त्याला ओळखलं. 25 वर्षांपूर्वीची केस असूनही राघवचं नाव त्यांना लगेच आठवलं. कारण काही प्रकरणं फाईल बंद झाली म्हणून संपत नाहीत. काही प्रश्न पोलीस अधिकाऱ्याच्या मनात कायम राहतात. राघव पाटीलचं प्रकरण सावतांसाठी तसंच होतं. त्यांना कधीच पूर्णपणे विश्वास वाटला नव्हता की राघव स्वतःहून गाव सोडून गेला. पण त्यावेळी तपास हळूहळू त्यांच्या हातातून काढून घेतला गेला. वरून दबाव येऊ लागला. चौकशी कमी करण्यास सांगितलं गेलं. काही दिशांना जाऊ नये अशा सूचना मिळाल्या. आणि त्या काळात विक्रम राणेंची आर्थिक आणि राजकीय ताकद वेगाने वाढत होती. सावतांनी थेट कोणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी नकारही दिला नाही. अद्वैतला एवढं पुरेसं होतं. पण तो उठून निघणार इतक्यात सावतांनी एक अशी गोष्ट सांगितली जिचा उल्लेख राघवच्या अधिकृत फाईलमध्ये कुठेही नव्हता. राघवची मोटारसायकल सापडली होती. ती सापडली होती गावाबाहेरच्या जुन्या खाणीजवळ. अद्वैत काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. इतका महत्त्वाचा पुरावा फाईलमध्ये नव्हता. सावतांनी त्या काळी मोटारसायकलचा नंबरही तपासला होता. ती राघवचीच होती. पण दुसऱ्या दिवशी वरिष्ठांकडून सांगण्यात आलं ती मोटारसायकल राघवची नव्हती. नोंद बदलली. पुरावा फाईलमधून गायब झाला. खाणीजवळ थोडा शोधही घेण्यात आला होता. पण काही वेळातच आदेश आला, शोध थांबवा. त्या जागेजवळ आणखी एक गोष्ट होती. एक जुनं औद्योगिक गोदाम. आणि ते गोदाम होतं राणे इंडस्ट्रीजचं. आता अद्वैत समोर 25 वर्षांपूर्वीचा नकाशा हळूहळू स्पष्ट होत होता. 16 जूनच्या रात्री राघव विक्रमला भेटायला निघतो. तो गायब होतो. त्याची मोटारसायकल राणेंच्या जुन्या गोदामाजवळ सापडते. पण पुरावा अधिकृत नोंदीतून काढून टाकला जातो. आणि त्यानंतर राघवच्या नावाने एक निरोपाची चिठ्ठी सापडते. योगायोगांची संख्या आता जास्त होत चालली होती. त्या संध्याकाळी अद्वैत त्या जुन्या खाणीजवळ पोहोचला. 25 वर्षात परिसर पूर्ण बदलला होता. रस्ता झाडाझुडपांनी जवळजवळ गिळून टाकला होता. खाणीच्या कडा शेवाळ्याने भरल्या होत्या. आजूबाजूला मानवी वस्ती जवळजवळ नव्हती. थोडं आत गेल्यावर जुनं गोदाम दिसलं. भिंतीचं प्लास्टर निघालेलं, लोखंड गंजलेलं आणि समोरच्या भिंतीवर अजूनही फिकट अक्षरात नाव वाचता येत होतं, राणे ॲग्रो इंडस्ट्रीज. गोदाम 25 वर्षांपासून बंद असल्याचं दिसत होतं. पण दरवाजापाशी पोहोचल्यावर अद्वैत थांबला. दार जुनं होतं. कडी गंजलेली होती. पण कुलूप नवं होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. पावसामुळे तयार झालेल्या मऊ चिखलात गाडीच्या टायरच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या खूप जुन्या नव्हत्या. याचा अर्थ एकच होता, 25 वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या या गोदामात अलीकडे कुणीतरी येऊन गेलं होतं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गोदाम उघडण्यात आलं. आज जुन्या मशिनरीवर जाड धूळ साचली होती. गंजलेले लोखंडी ड्रम, तुटलेल्या पेट्या, जुन्या पोत्यांचे ढीग, सगळीकडे ओलसरपणाचा वास. पहिल्या नजरेत असं वाटत होतं की अनेक वर्ष कोणी आत पाऊल ठेवलेलं नाही. पण गोदामाच्या मागच्या बाजूला असलेल्या लहानशा ऑफिसमध्ये चित्र वेगळं होतं. टेबलावर सर्वत्र जाड धूळ होती. फक्त एका चौकोनी जागेवर धूळ नव्हती. तिथे काहीतरी ठेवलेलं असावं. एखादी फाईल, एखादा बॉक्स किंवा पुरावा. आणि तो अलीकडे कुणीतरी उचलून नेला होता. म्हणजे अद्वैत 25 वर्षांपूर्वीच्या पुराव्याच्या मागे नव्हता. कुणीतरी आजही त्या पुराव्यांवर लक्ष ठेवून होतं. कुणीतरी त्यापेक्षा आधी या गोदामात पोचलं होतं. तपास सुरू असताना अद्वैतच्या नजरेस जमिनीवर पडलेला एक जुना कागद दिसला. काळामुळे जवळजवळ खराब झालेली ती एक पावती होती. पण त्यावरची तारीख अजूनही वाचता येत होती, 16 जून 2001. राघव गायब झाल्याची तीच रात्र. आणि खाली एक सही, व्ही राणे. अद्वैत बराच वेळ त्या पावतीकडे पाहत राहिला. जर ती नोंद खरी असेल तर विक्रम राणे त्या रात्री या गोदामाशी संबंधित होते. पण 25 वर्षांपूर्वी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात त्यांनी या जागेचा कुठेही उल्लेख केला नव्हता. राघव त्यांच्या बंगल्यावर आला. दोघांमध्ये वाद झाला आणि राघव गायब झाला. त्याची मोटारसायकल या गोदामाजवळ मिळाली. आणि त्याच रात्री विक्रम राणेंच्या सहीची एक पावती याच गोदामात तयार झाली होती. 2001ची ती रात्र आता अधिकच काळी दिसू लागली होती. पण त्या गोदामात अजून एक गोष्ट शिल्लक होती. एका जुन्या लोखंडी कपाटामागे एक लिफाफा अडकलेला होता. तो इतका मागे होता की वरवर साफ करताना कोणाच्याही लक्षात आला नसता. लिफाफा जुना होता, ओलाव्याने खराब झालेला. अद्वैतने तो सावधपणे उघडला. आत एक फोटो होता. आणि तो फोटो पाहताच त्याच्या हाताची हालचाल थांबली. कारण तो फोटो त्याने याआधी पाहिला होता, गणेशच्या पोस्टाच्या पिशवीत. फरक फक्त एकच होता, गणेशकडे मिळालेला फोटो कापलेला होता. या फोटोमध्ये मात्र 4ही माणसं पूर्ण दिसत होती. विक्रम राणे, माधव नाईक,
वकील देशपांडे आणि त्यांच्या बाजूला राघव पाटील. आता कोणतीही शंका उरली नव्हती. गणेशच्या पिशवीत मिळालेल्या फोटोमधून राघवला मुद्दाम कापून काढण्यात आलं होतं. अद्वैतने पूर्ण फोटो उलटला. मागे लिहिलं होतं 16 जून 2001 नवीन सुरुवात. मग त्याने गणेशकडे मिळालेला कापलेला फोटो आठवला. त्याच्या मागे लिहिलं होतं त्या रात्रीचं सत्य आपण चौघे कधीच विसरणार नाही. एकाच प्रसंगाचे 2 फोटो, एक पूर्ण एक कापलेला, आणि दोन्हींच्या मागे 2 वेगवेगळे संदेश. याचा अर्थ स्पष्ट होता. किमान एका फोटोच्या मागचा मजकूर नंतर लिहिण्यात आला होता. कोणीतरी 25 वर्षांपूर्वीची घटना अद्वैत समोर पुन्हा उभी करत होतं. पुरावे टप्प्याटप्प्याने समोर आणत होतं. जणू कोणीतरी त्याला सांगत होतं 2001 कडे पहा. आणि त्याच वेळी दुसरं कोणीतरी किंवा कदाचित तोच माणूस या जुन्या गोदामातून काहीतरी पुरावे गायब करत होता. तपास आता फक्त भूतकाळ शोधण्याचा राहिला नव्हता. भूतकाळातलं सत्य आजही कोणीतरी जिवंत ठेवत होतं. तेवढ्यात अद्वैतचा फोन वाजला. गणेशच्या शोधात आलेल्या पोलिसांकडून कॉल होता. गणेश अजून सापडला नव्हता, पण त्याचा मोबाईल फोन मिळाला होता. सायकल जिथे सापडली होती तिथून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर. फोन तपासताना पहिली महत्त्वाची गोष्ट समोर आली. गणेशच्या कॉल हिस्ट्रीमध्ये विक्रम राणेंचा नंबर होता, आणि तो कॉल साधा नव्हता. तो झाला होता विक्रम राणेंच्या मृत्यूच्या रात्री. वेळ रात्री 11:22. विक्रम राणे साधारण 11:30च्या आसपास मृतावस्थेत सापडले होते. म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या काही मिनिटांआधी गणेश आणि विक्रम यांच्यात संपर्क झाला होता. कॉल फक्त 17 सेकंदाचा होता, पण फोनमध्ये त्याहून मोठा पुरावा सापडला. एक व्हॉइस रेकॉर्डिंग. आवाज विक्रम राणेंचाच असल्यासारखा वाटत होता. रेकॉर्डिंग फार लांब नव्हती. पार्श्वभूमीत काही अस्पष्ट आवाज होते, आणि त्यानंतर विक्रमचा तणावग्रस्त आवाज ऐकू येत होता. गणेश, ते पत्र उद्या पाठवू नकोस. मी सांगितल्याशिवाय काही करू नकोस. रेकॉर्डिंग संपलं, पण त्या एका वाक्याने संपूर्ण तपास पुन्हा उलटा झाला. आतापर्यंत एक शक्यता अशी होती की विक्रम राणेंनी स्वतःच आपल्या मृत्यूनंतर ते पत्र पोहोचावं अशी व्यवस्था केली होती. पण मृत्यूच्या काही मिनिटांआधी त्यांचा स्वतःचा आवाज वेगळाच सांगत होता. ते पत्र पाठवायचंच नव्हतं. मग ते 3 दिवसांनी राणे बंगल्यावर पोहोचलं कसं? गणेशने विक्रमची आज्ञा मोडली, की विक्रमच्या मृत्यूनंतर कोणीतरी ते पत्र गणेशपर्यंत पोहोचवलं? किंवा गणेशला ते पत्र पोहोचवण्यासाठी भाग पाडलं गेलं? आणि जर गणेश या सगळ्यात सामील होता, तर तो स्वतः अचानक गायब का झाला? अद्वैत पुन्हा एकदा त्या जुन्या गोदामाच्या अंधारात उभा होता. एका हातातील 25 वर्षांपूर्वीचा पूर्ण फोटो, डोळ्यांसमोर राघव पाटीलचा चेहरा, आणि कानात विक्रम राणेंच्या शेवटच्या काही मिनिटातील आवाज. ते पत्र उद्या पाठवू नकोस. आता त्याच्यासमोर 2 काळ उभे होते. 16 जून 2001 आणि विक्रम राणेंच्या मृत्यूची रात्र. 25 वर्षांचं अंतर असूनही दोन्ही रात्रींमध्ये काहीतरी समान होतं. एका रात्रीनंतर राघव गायब झाला. दुसऱ्या घटनेनंतर गणेश गायब झाला. एका वेळी राघवच्या नावाने चिठ्ठी सापडली, दुसऱ्या वेळी विक्रमच्या नावाने पत्र आलं. आणि दोन्ही वेळा कागदावर लिहिलेल्या शब्दांवर विश्वास ठेवायचा की नाही, हाच प्रश्न होता. कदाचित विक्रम राणेंचा मृत्यू हा नवीन गुन्हा नव्हताच. कदाचित तो 25 वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेल्या एका गुन्ह्याचा शेवटचा अध्याय होता. पण अद्वैतला अजून माहीत नव्हतं की गणेशच्या मोबाईलमध्ये सापडलेलं ते रेकॉर्डिंग पुन्हा ऐकल्यावर कथा आणखी एकदा बदलणार होती. कारण विक्रमच्या आवाजामागे अतिशय मंदपणे आणखी कोणाचा तरी आवाज होता. आणि जर तो आवाज त्या अभ्यासिकेतूनच आला असेल, तर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहणार होता. त्या रात्री विक्रम राणे खरंच एकटे होते का? एका बाजूला 25 वर्षांपूर्वी गायब झालेला राघव पाटील, आणि दुसऱ्या बाजूला आता गायब झालेला गणेश. दोघांनाही जोडणारा माणूस विक्रम राणे. तुम्हाला काय वाटतं? गणेश या सगळ्यात सहभागी आहे, की 25 वर्षांपूर्वी राघवसोबत जे घडलं तेच सत्य लपवण्यासाठी आता गणेशलाही बाजूला करण्यात आलं आहे? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथेच्या पलीकडेला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात अद्वैत पुन्हा ती व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकणार आहे. पण यावेळी त्याचं लक्ष विक्रमच्या शब्दांकडे नसणार. ते असणार आहे त्यांच्या आवाजामागे ऐकू येणाऱ्या त्या दुसऱ्या आवाजाकडे. आणि मग प्रश्न एकच असेल, विक्रम राणेंच्या मृत्यूच्या रात्री अभ्यासिकेत दुसरा माणूस कोण होता?